मराठी कथा पार्ट 4. मावळत्या सूर्याच्या सोनेरी प्रकाशाच्या जागी मनाला एक प्रकारची हुरहुर लावून सोडणारा संधिप्रकाश जणू लागला होता. पंख पसरण्याचा क्षण आला होता. जाण्यापूर्वी त्या इमारतीत एकदा शेवटचे फिरून घ्यावे असे त्याला वाटले. कितीतरी वर्षापूर्वी जॉर्जबरोबर त्याने त्या इमारतीत पाऊल टाकले होते. तो दिवस, तो कॉक्सन सारे आता नाहीसे झाले होते. त्याचे नवीन नाव हेंडरसन लिहिलेली बॅग व्हिक्टोरिया स्टेशनवर तयार होती. त्या बॅगमध्ये एच ही अद्याक्षरे लिहिलेली टूथब्रश होते. पहिल्या पानावर तीच अद्याक्षरे लिहिलेली. त्याला नेहमी आनंद देणाऱ्या स्टीफन इवाईगलची 3-4 पुस्तके होती. त्याच्या आयुष्यातील नीरस असह्य झालेला एक खंड संपत आला होता. त्याने सेफ तशीच उघडी ठेवली. जाता जाता मनातल्या मनात विचार एकदम कायम झाला व घाईघाईने थोड्याशा नोटा खिशात कोंबल्या असे दाखविण्यासाठी त्याने थोड्या नोटा जमिनीवर विखरून दिल्या. त्याने बाहेर पडताच नेहमीप्रमाणे टॅक्सी बोलवली नाही. आपल्याविषयी माहिती सांगणारा आणखी एक साक्षीदार उभा करण्याची त्याची इच्छा नव्हती. आज आपण आपल्या आयुष्यात जरी एक अत्यंत आणीबाणीचे पाऊल टाकीत असलो तरी आपणाला कोणत्याही तऱ्हेची घबराट वाटत नाही याचे त्याला समाधान वाटले. त्याने अगदी बारीक-सारीक गोष्टींचा विचार करूनच जाळे फेकले होते आणि त्या रस्त्याच्या कडेला बसलेली केविलवाण्या चेहऱ्याची, मान सारखी थरथरत असलेली एक व्यक्ती तेथे नसती तर कॉक्सनचे नाटक अगदी पूर्णपणे यशस्वीही झाले असते. एका लहानशा फळीवर काड्याच्या पेट्या, लाकडी बटणे घेऊन तो जाणाऱ्या येणाऱ्यांच्या चेहऱ्याकडे दीनवाण्या चेहऱ्याने पाहत होता. उघड भीक मागायची नाही एवढ्याचसाठी त्याने ते लाकडी फळकूट समोर धरले होते. एम्बॅंकमेंटच्या भिंतीवर हात ठेवून कॉक्सन समोरील पाण्याकडे पाहत होता. तो ट्रेवाला आयुष्य त्याच्याजवळ आला व उगाचच त्याच्याभोवती घोटाळू लागला. कॉक्सनने त्याच्याकडे सहज नजर टाकली. त्याच्या छातीवर कसली तरी 2-4 पदके दिसत होती व त्याच्या मळक्या ठिकठिकाणी दुमडलेल्या हॅटमध्ये कॉक्सनच्या स्वतःच्या मँचेस्टर रेजिमेंटचा बिल्ला होता. तो पाहताच कॉक्सनला तो मनुष्य, समोर वाहणारे शांत पाणी या साऱ्याचा साऱ्या वर्तमानाचा विसरच पडला. त्याच्या डोळ्यापुढे जॉर्जबरोबर फ्रान्समध्ये खंदकात काढलेले दिवस दिसू लागले. तासनतास बसून आपण फिबीला कसे पत्र पाठवीत असू व तिचे पत्र येण्याच्या दिवशी 5 मैल कसा चिखल तुडवत जात असू याची चित्रे पुस्तकाच्या पानांप्रमाणे त्याच्या डोळ्यांपुढे सरकू लागली. कळीप्रमाणे उमलत होती व आपण दोघांमध्ये फुलांच्या नाजूक सुगंधाप्रमाणे नवप्रीती दरवळीत होती. साहेब, काड्याची पेटी देऊ का? मी 2-4 दिवस काही खाल्लं नाही. कॉक्सनने बाजूला वळून पाहिले. तो ट्रेवाला मनुष्य त्याच्यासमोर उभा होता. त्याने ते खाली ठेवून कोटाचे एकुलते एक बटन काढले. त्या कोटाला ठिकठिकाणी निरनिराळ्या कापडाची ठिकळे लावली होती व तो कोट त्याला अतिशय सैल होत होता. त्या कोटाच्या आत फाटकासुद्धा शर्ट नव्हता. त्यामुळे त्याच्या बरगड्या अगदी मोजून घेण्याइतक्या स्पष्ट दिसत होत्या. घरी माझ्या पोरांची देखील हीच अवस्था आहे. अंगावर घालायला चिंधीही नाही. कॉक्सनला असली दृश्य नवीन नव्हती. अशा गोष्टी त्याने कितीतरी वेळा ऐकल्या होत्या. 3-4 दिवस उपाशी घरी बायको पोरं, अंगावर घालायला चिंधीही नाही. त्याने फक्त त्याच्याकडे नजर टाकली व तो पाण्याकडे पाहू लागला. पण लगेच तो त्या मनुष्याकडे वळला. त्याला त्याच्याविषयी एकदम सहानुभूती वाटून त्याचे मन विरघळले. अशातच भाग नव्हता. काहीतरी विलक्षण करावे, काहीतरी अनपेक्षित करून त्याला चकित करावे ही इच्छा त्याच्या मनात एकदम बलवत्तर झाली. दररोज तेच ते जीवन कंठून माझा जीव अंबून गेला होता. कॉक्सन म्हणाला, जीवनाचा एक खंड संपविण्यापूर्वी काहीतरी जगावेगळं करावं व त्या संत जीवनाचं कवच तोडून टाकावं असं मला एकदम वाटू लागलं. जर मला आणखी
जर असं धैर्य असतं तर डोकं खाली करून हातांच्या अंतरावरून चालत गेलो असतो व सभ्य समजल्या जाणाऱ्या लोकांचे डोळेच पांढरे केले असते. तुला एक 5 पौडाची नोट पुरेल का? तिकीट उघडीत त्याने त्या मनुष्याला. काय साहेब, गरिबाची थट्टा करता उगाच, तो अजिजीने म्हणाला. 5 पौड? आत्ता माझ्या खिशात 5 शिल्लिक. अरे तरी आनंदानं मरेन मी तुझी चेष्टा नाही करीत. 5 पौड पुरतील का तुला? सध्या तरी एका जीवाला सुखी करण्याची अनियंत्रित सत्ता आपल्या हातात आहे. या गोष्टीचा त्याला विलक्षण अभिमान वाटू लागला होता. आणि 5 पौड तुलाच नव्हे, तुझ्या घरातील प्रत्येकाला. मी तिच्या एका खांबाआड ते दोघे उभे होते. आजूबाजूला अगदी नजर पोहोचेपर्यंत कुणी चिटपाखरूसुद्धा नव्हते. तो मनुष्य डोळे विस्फारून एखाद्या वेड्याप्रमाणे त्याच्याकडे पाहतच राहिला. 5 पौड प्रत्येकाला? प्रत्येकाला कुणाला? कॉक्सननं मोठ्यानं हसला. त्याने तिकिटातून 5-5 पौडाच्या 4 नोटा काढल्या व त्या ट्रेवर ठेवल्या. 1 तुला, 1 तुझ्या बायकोला, 2 तुझ्या मुलांना. तो मनुष्य काही बोलला नाही. त्या जादूचे आकडे असलेल्या मोठ्या आकर्षक दिसणाऱ्या नोटांकडे तो बघतच राहिला. त्या साऱ्या आपल्याकरिता आहेत यावर त्याचा विश्वास बसेना. झोपलेल्या माणसाला उठवून एकदम झगझगीत प्रकाशात न्यावे त्याप्रमाणे पापण्यांची उघडझाप करीत तो आळीपाळीने कॉक्सन व त्या नोटांकडे पाहू लागला. कॉक्सन शांतपणे बाजूला वळला व ओव्हरकोटामध्ये हात घालून व्हिक्टोरिया स्टेशनकडे वळला. कॉक्सन, आपण आणखी 1 ग्लास घेऊ, मी म्हणालो. त्यामुळे त्यालाही बरे वाटेल असे मला वाटले. कपाटावर घड्याळ सारखे टिकटिकत होते. आता 1:30 वाजून गेला होता. बोलून बोलून आमचा घसा सुकल्यासारखा झाला होता व डोळेही किंचित ताठरल्यासारखे वाटू लागले होते. इतक्या जळत्या मेणबत्तीचा थेंब हातावर पडावा, त्याप्रमाणे एक विचार माझ्या मनात आला व माझ्या डोळ्यावरील झोप एकदम उडाली. कॉक्सन, अरे, तुझ्या जवळच्या साऱ्या नोटा 5-5 पौंडाच्याच होत्या का? हां, जवळजवळ सगळ्याच म्हणेनास. व्हिक्टोरिया स्टेशनवर त्या साऱ्या बदलून मी फ्रेंच नाणी घेतली. होय, उगाच कोण घेऊन हिंडतो खिशात असले निखारे? बाकीच्या साऱ्या एकेका पौडाच्या नोटा व शिलिंग वगैरे चिल्लर आहे. पण त्यावरून पोलिसांना काय पत्ता लागणार कपाळ? पौडाच्या नोटांचे का कधी नंबर लिहिलेले असतात? नंबर लिहिलेले? मी आश्चर्याने विचारले. तर माझ्याजवळ ज्या 5-5च्या पौडाच्या नोटा होत्या ना, त्या साऱ्यांचेच नंबर लिहिलेले होते. ते खिशात घालून आता पोलीस हिंडू लागले गल्लोगल्ली. मी त्याच्याकडे पाहतच राहिलो. मला काय म्हणायचे आहे हे प्रथम त्याच्या ध्यानातच आले नाही. पण दुसऱ्याच क्षणी त्याला साऱ्या गोष्टी एकदम उमजल्या व त्याचा चेहरा पांढरा फटफटीत झाला. विस्फारित डोळ्यांनी तो माझ्याकडे पाहू लागला. मरू दे त्या ट्रेवाल्याला, तो घोगऱ्या आवाजात म्हणाला. त्या भिकारड्यासाठी आपण होऊन मानेला फास लावून घेऊ की काय? अरे, 5-7 वर्ष मी रात्रीच्या रात्री जागून काढल्यात आहेत या साऱ्यासाठी. जाऊ द्या, जास्तीत जास्त काय होईल? जाईल तो तुरुंगात. म्हणे बायको पोरं उपाशी आहेत. पैसे उकळायचे सारे धंदे आहेत हे. त्याच्यासाठी जीव तोडून घ्यायची मला काय जरुरी आहे? साऱ्या आयुष्यात माझ्याकडे कुणी ढुंकून देखील पाहिलं नाही. माझ्यासाठी सुखाचा एक शब्दही कोणी खर्च केला नाही. मी त्याला थोडा वेळ तसेच बोलू दिले. त्याच्या आवाजात कटू अनुभवामुळे